हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज ना मी मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जी की एकदम झटपट होते आणि अगदी 5 मिनिटात बनवून रेडीही होते आणि टिफिनला द्यायसाठी ना यापेक्षा जास्त इझी आणि एकदम सोपी आणि एकदम पटकन होणारी रेसिपी ना कुठलीच नसणार असं मला तरी वाटते. तर इथे ना छान 2-3 मीडियम आकाराचे कांदे जे आहेत ते लंब्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहे आणि जशी आपण कच्च्या कांद्याची चटणी करतो ना, तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं जिरा पावडर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाकून तशाच पद्धतीची इथे चटणी केलेली आहे. थोडंसं कच्चं तेल टाकलेलं आहे आणि जसं आपण पोळी बनवतो त्याच पद्धतीची पोळी जी आहे ती इथे लाटून घेत आहे आणि त्यानंतर जी आपण कच्ची कांद्याची चटणी बनवलेली आहे ती त्याच्यावर टाकून घ्यायची आणि आपल्या आवडत्या शेपनुसार त्याला फोल्ड करायचं. तर मी ना इथे लच्छा जसा पराठा वगैरे असतो ना, त्या पद्धतीने इथे फोल्ड करत आहे. पण लच्छा पराठा बनवायसाठी ना थोडीफार प्रॅक्टिस लागते. म्हणून आपण इथे कुठलाही शेप दिला तरीसुद्धा हा जो पराठा आहे तो एकदम चविष्ट लागतो. कांद्याचा पराठा असं मी या पराठ्याला नाव दिलेलं आहे आणि एकदम पटकनही बनवून रेडी होतं. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जाऊन तुम्ही नक्की सांगा. मितूला आणि रिधूला दोघांनाही हा जो पराठा आहे ना, तो खूप आवडतो. म्हणजे ज्या दिवशी भाजीला काही नसेल, तर बेस्ट ऑप्शननं मी हाच निवडते आणि ते दोघंही छान असं टिफिन फिनिश करून आणतात. त्यामुळे माझ्याकडून जसा बनेल ना, तसा मी बनवून त्यांना देते. कारण की जेव्हा आपण याला छान तेल लावून भाजतो ना, म्हणजे असा शेकून घेतो ना, तेव्हा तो क्रिस्पी, क्रंची आणि जसा आपण मार्केटमध्ये पराठा वगैरे घेतो ना, पनीर पराठा किंवा मग जे आता नवीन नवीनच येतात स्प्रिंग रोल वगैरे त्या टाईपमध्ये थोडीफार त्याची जी चव आहे ती येतेच येते. तर आता इथे टिफिन दोघांचेही रेडी झालेले आहे. मस्तपैकी पॅक करून घेते आणि ना जेव्हा मी रिधूसाठी टिफिन पॅक करते ना, तेव्हा त्याला असे तुकडे करून देते, जेणेकरून तो पटकन टिफिन खोलला की लगेच त्याचं जे काही जेवण आहे तो चालू करेल आणि पटापट त्याचं टिफिन फिनिश होणार. कारण की जेव्हा नर्सरीमध्ये, LKGमध्ये जेव्हा आपले मुलं असतात ना, तेव्हा ते बाईट्स तोडण्यामध्येच जास्त टाईमपास करतात आणि मग बेल झाली की तसाच टिफिन ते परत घेऊन येतात. यामुळे ना ही टेक्निक मी स्मितूच्या वेळेस पण यूज करायची आणि आता रिधूसाठी पण आणि दोघंही छान मस्त टिफिन जो आहे तो फिनिश करून आणतात. तर इथे ना आता वेळ झालेला होता आणि स्मितूचं असं असते की दे मम्मी माझी बास्केट मी भरून घेते, कारण की बॉटल, डब्बा, त्याचबरोबर नॅपकिन ह्या सगळ्या गोष्टी मुलांना लागते आणि दोघांचं करता करताना खूप वेळ जो आहे तो जातो आणि सकाळचा जो वेळ असतो ना खरंच इतका व्हॅल्युएबल असते की एक एक सेकंद जो आहे ना तो कसा पलटतो घड्याळीमध्ये ते काहीच समजत नाही. तर रिधू मस्त बसून आपलं खात आहे काल आणलेलं किराणामधलं. त्याचं सवय आहे की मला हे पाहिजे ते पाहिजे, पण स्मितूचं तसं नसते की मम्मी मला शाळेमध्ये वेळेवर जायचं आहे, म्हणून तो पटापट करण्याच्या मागे असतो. तरीही सुद्धा त्याच्या मागेनं ओरडावं लागते आणि ज्या दिवशी वेळ झाला तर त्यांना 3 पेज जे आहे ते लिहावं लागते. ते लेट का बरं आले त्यामुळे. तर त्यांना ते 3 पेज लिहिण्यापेक्षा ना लवकर जाणं योग्य वाटते. म्हणूनच मी तो थोडासा पटापट करतो, पण रिधूनं थोडासा टाईम वेस्ट करतो. इथे पटकन मी लॉक लावून आता मुलांना नेऊन द्यायला निघाली. तेवढ्यातच ना हे दूधवाले दादा आले. त्यांचं दूध वगैरे घेतपर्यंत परत माझे 5 मिनिटं गेले आणि त्याच्यानंतर त्यांना सोडून दिलं. तिकडनं आली, मीही चहा घेतला, 2-3 त्याच्यासोबत बिस्किटं घेतले. कारण की आपल्याला एवढी धावपळ करत करत ना थोडीशी काहीतरी आपल्याला एनर्जी पाहिजे, म्हणून म्हटलं कधीतरी चहासोबत बिस्किटं खावं. तर ते खाऊन घेतले आणि आज ना सकाळच्या वेळी पहिल्यांदा असं झालं, म्हणजे ज्यावेळेस पराठे वगैरे बनवून देते ना मुलांना त्यावेळेस रस्स्याची भाजी बनवते. तर आता मस्त आलू, वांगे, कोबी असं टाकून भाजी केली. पोळ्या राहिलेल्या होत्या त्याही टाकून घेतल्या आणि त्याच्यानंतर ना ओट्याची जी अवस्था असते ना ती अशीच असते. प्रत्येक बाईची ही कहाणीच आहे की स्वयंपाक केला तर स्वयंपाकाला लागायच्या आधी आपल्याला स्वच्छ ओटा लागते आणि झाल्यानंतरचा जो पसारा आहे तोही आवरावा तेवढाच फास्ट लागतो आपल्याला. तर आता इथे पटकन भांडे वगैरे घासून घेतले. आता भांडे घासल्याबरोबर मी धुवत नाही, तर पहिले ना गॅस वगैरे स्वच्छ करते आणि ते सगळं पूसपास झालं की त्याच्यानंतरच ना मग जे भांडे आहेत ते तिथे टोपलं मांडून जे आहे ते भांडे धुवून ठेवून देते, जेणेकरून ते पाणी जे आहे ते तिथल्या तिथे निथळते आणि दिवसभर ते भांडे जे आहे ते तिथेच राहते, वाळत राहते आणि नंतर संध्याकाळी जेव्हा मग चहाचा वेळ होतो ना त्यावेळेस ते भांडे जे आहे ते चहा एकीकडे ठेवला की दुसरीकडे ते भांडे लावायचं, असं माझं डेलीचं रुटीन आहे आणि तेच मला चांगलं वाटते. कारण की ओले भांडे लावले की जास्त आपल्या रॅकमध्ये कॉक्रोच वगैरे जे असते ना ते होते. सोबतच ओले भांडे लावले की बुरशी वगैरे चढतेच. त्याच्यामुळे ना मी हे ऑप्शन ठेवलेलं आहे.
तर इथे आता दुपार झालेली होती सकाळचे, तर सगळे कामं झाले, जेवण खावण सगळं झालेलं होतं. आणि काल किराणा आणता आणता ही जी गन आहे ना ती मी बास्केटमधून काढून ठेवून दिलेली होती, कारण की घरामध्ये इतकी खेळणी आहे आणि कितीही महागाची खेळणी जरी आणली ना तरी ते 2-3 दिवसामध्ये तुटून फुटून मोकळी होऊन जाते. त्यामुळे असं वाटते की नको घेऊन देऊ या पोरांना असं खेळणं. पण रिधूनं काल रात्रीपासून त्याचं असं रिमाइंड होत होतं की माझी ते गन कुठे गेली कुठे गेली, म्हणून मग ते आज जाऊन त्यांनी घेऊन आले. त्यानंतर म्हटलं चला आता काल जो आणलेला किराणा होता तोही लावून घेते. तर इथे ना पहिले मला सवय आहे की जे काही सामान आहे ते पूर्ण आलं आहे की नाही आहे. तसं तर एखादीच वेळेस असं होते की काहीतरी सामानाचा घोळ पण आपण चेक करणं तेवढंच गरजेचं असते. तर आता जुनं जे काही सामान आहे ते अशा पद्धतीने काढून घेते आणि जे नवीन सामान आहे ते व्यवस्थित डब्बा आता स्वच्छ होता त्यामुळे काही घासलेला नाही आहे, तर त्याच्यामध्ये ठेवून देते. आणि ना बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की डीमार्टमध्ये किंवा मोठ्या मॉलमध्ये गेलं तर आपली शॉपिंग जी आहे ती भरपूर होते. पण तसं माझ्या बाबतीत कधीच होत नाही. जेव्हा मुलं सोबत असले ना तर होते छोट्या मोठ्या गोष्टी त्या चालायच्याच. पण असं खूप हे पाहिजे आहे घरामध्ये, ते पाहिजे आहे असं मी कधीच घेऊन आणत नाही. त्याचं मेन कारण म्हणजे की ज्यावेळेस मी घरातून जाते ना त्यावेळेस सगळे डब्बे चेक करते आणि लिस्ट बनवते. तर नेक्स्ट टाईम जाईन ना त्यावेळेस मी शेअर करेल की कशा पद्धतीने मी लिस्ट वगैरे बनवते. ते खूप दिवसाच्या आधी व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहे. तरीही नवीन नवीन लोक आपल्या चॅनलला जुळतात, त्यासाठी रेग्युलर जे आपले डेलीचे व्हिडिओ आहेत ते तुमच्याशी शेअर करणं मला तरी चांगलं वाटते. तर इथे आता संध्याकाळ झालेली होती, दिवा वगैरे लावून घेतला, थोडेसे भांडे होते तेही घासून घेतले, नळ आले पाणीही भरून घेतलं आणि आता डाळ पालक किंवा मग आमच्या इकडे आम्ही याला डाळ भाजी म्हणतो, त्याची भाजी जी आहे ती मी बनवून घेतली. आता ही पूर्णपणे शिजायची आहे त्यामुळे पातळ दिसत आहे. त्यानंतर म्हटलं आता इतकं झालं, भांडेही घासून झालं, सगळंच माझं कामही होत आले, फक्त पोळ्या बाकी होत्या. मुलं का बरं शांत आहे तर जाऊन बघितलं तर स्मितूनं रिधूचा अभ्यास घेत होता आणि रिधूही छान त्याचा ऐकत होता, पटापट कर म्हणत होता, कारण की त्या दोघांना मिळून बघायचा होता मोबाईल. पण मी मोबाईल न देता टी व्ही लावून देते, पण पप्पा असले की ते मोबाईलवरच त्यांचा ताव मारणं सुरू असते. तर रिधूला ना जेव्हा मी लक्ष ठेवते तेव्हा बरोबर राईट हँडनी लिहितो आणि जेव्हा लक्ष नसते ना तेव्हा तो फक्त लेफ्ट हँड चालवतो. आता त्याचं लेफ्ट हँड जो चालतो ना तो फास्ट आहे आणि राईट हँडनी लिही म्हटलं की त्याचा हात जो आहे तो डगमगतो. तर मला तरी आता असं वाटते की तो लेफ्टी होईल आणि आता तो लेफ्ट हँडने व्यवस्थित लिहील सुद्धा. आता इथे मुलांचा अभ्यास वगैरे, जेवणं वगैरे, आमचीही जेवणं सगळ्यांचे झालेले होते आणि आता लास्टचं आपलं असते ते म्हणजे किचनची क्लिनिंग. आणि हा टप्पा पार पाडल्याशिवाय कधी झोपायचं नाही असं मी नेहमीच ठरवते. पण कधीतरी त्या गोष्टी राहून जाते, ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी. पण दुसऱ्या दिवशी स्कूल आहे म्हटल्यावर ह्या गोष्टी सगळ्या करूनच झोपलेलं बरं, कारण की क्लीन ओटा असला की आपल्यालाही जी मॉर्निंग असते ती मस्त प्रसन्न वाटते. चला तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. बाय.